नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील सुंदर मुरुगगड किल्ल्यावर. मुरुगगड किल्ला रायगड जिल्ह्यातील लोणावळा आणि खोपोली यांच्या दरम्यान नांदगाव जवळ आहे. त्याची उंची सुमारे 1750 फूट. ट्रेक चढायचा म्हणजे सोपा आणि मध्यम आहे. वेळ फारसा लागत नाही, 1 ते 1.5 तास लागतात. इतिहास सांगायचा म्हटला तर मुरुगगड किल्ल्याचा इतिहास हा फारसा दस्तऐवजांमध्ये सापडत नाही. या किल्ल्यावरून राजमाची, तुंग आणि लोहगड असे इतर किल्ले दिसतात. त्यामुळे या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा आहे. मुरुगगड हा मुंबई आणि पुणे परिसरातील ट्रेकरसाठी एक आडवाटेवरील आणि निसर्गरम्य किल्ला आहे. मित्रांनो, ब्लॉग सुरूच केलाय आणि तुम्ही बघू शकता. पहिला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. पहिला व्ह्यू, 1 सेकंड मित्रांनो, हा पहिला व्ह्यू बघा तुम्ही. कसला ऑसम व्ह्यू आहे मित्रांनो. असेच व्ह्यूज तुम्हाला सारखे बघायला मिळतील. मुरुगगड म्हणजे पहिल्यांदाच बघतोय आम्ही पण. तर पुढे जाऊन हे आजोबा पण आहेत. एक आजोबा, ह्या गडाबद्दल छोटीशी गोष्ट सांगू शकता का? काहीतरी गोष्ट, तुम्हाला आलेला अनुभव, छोटस काहीतरी, की हा गड असा आहे, तसा आहे, तसं एका शब्दात काय सांगू शकता? म्हणजे कारण की शिवाजी महाराजांनी एवढं केलंय, की पेशीच्या राजाने एवढं केलं की आपण शब्दच नाही आपल्याकडे त्यांना बोलण्या वगैरे. चला येतो काका, येताना भेटतो. ते बघा आमच्या सोबतच येत आहेत ते. चला मित्रांनो, पहिले आल्याला पहिली शिकार. हो बघा, मस्त काळ. वाव, याचा रस्ता बनवला की या तुम्ही खायला. चला पुढे जाऊया. मामा घनदाट जंगल आहे, वातावरण एकदम मस्त झालंय यार. मित्रांनो काय बोलू. हे बघा मावशी काका वगैरे सगळे. पहिल्यांदा दादाचा कॅमेरा सगळं आणि मी ऑपरेट करतोय. मित्रांनो बघा, हा गड आहे. चुकता वाचलोय. फिरून जायचं. आमचे मार्गदर्शक महादेव काका त्यांच्या फौजेसह पुढे जात. मित्रांनो, तुम्हाला कळालं, मी तन्मय चोरगे. हे आमच्या वहिनी. पुढची प्रत्येकाने ओळख करून द्या आपापली. ही पण वहिनीच. मी दादा. हा दादा. ही आमची नीता मावशी. त्याचबरोबर ह्या चॅनलचे हेड ओमकार दोरुगडे. त्याच्यानंतर माझा दुसरा दादा, खूप दिवसानंतर ट्रेकला येणारा दादा म्हणजे विक्रम दादा. आणि मित्रांनो, हे दिशा दाखवण्यासाठी, गडाच्या दिशेने जाणारा मार्ग म्हणून हे असं दाखवलं, त्यासाठी धन्यवाद. ज्यांनी कुणी लावले त्यांना धन्यवाद आमच्याकडून. फुलं म्हणजे फुलं. थोडं अविस्मरणीय, अति सुंदर फूल. पुढे चालत राहा. नंबुला चला चला. वाट बघू शकता, दगड, पाणी, पावसामुळे कशी झाली आहे, पण ठीक आहे. मित्रांनो, घनदाट जंगलामधून ट्रेक करत पुढे जातोय. जसं पुढे जातं तसं काही ना काहीतरी नवीन दिसतंय. ऊन थोडंफार लागतंय. मी तर म्हणतो पावसाळ्यात कमीच या. आता आम्ही आलो तसं वातावरणात या, काही प्रॉब्लेम नाही. मस्त ट्रेक होऊन जाईल तुमचा. वाट थोडी भीतीदायक आहे.
मार्गदर्शक असले की भीती कसली. बस. मित्रांनो बघू शकता निसर्गाच्या मदतीने बनवलेला कचरा. क्रिएटिव्हिटी हा. मित्रांनो आजचा दसरा या सुवर्ण क्षणी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाला दर्शन द्यायला आलोय. खूप मोठं भाग्य आहे. तर वाट ही बघू शकता, वाट कठीण आहे पण चालत राहायचं पुढे पुढे. पहिल्यांदा काय वाटतंय या पहिल्यांदा आल्यानंतर? म्हणजे तुम्ही गेलाय आम्ही जातो, आम्ही अदर वेळी पण जातो. तुम्ही एवढ्या दिवसातून येता म्हणून आम्ही म्हणालो की तुम्ही पहिल्यांदा ठीक आहे चला. हा खास तुमच्यासाठीच ठेवलाय बघा, चेहरा बघा जरा. हा पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ट्रेकला येणार आहे आणि अंगामध्ये ब्लॉकच्या कला अशा दाबून ठेवणारे प्रवीण पवार. बघा बघा बघा. वेलकम टू काय ओमकार दोरगडे ब्लॉगचं काय नाव आहे? ओमकार दोरगडे ब्लॉग. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची सफारी आपण करतोय. त्यातलाच एक आजचा ट्रेकिंग इन्फॉर्मेशन काढून मग सांगू काय डिटेल आहे ते. हा माहित नाही. मावशीने चॉकलेट दिले गड्यावर जाता जाता. थँक्यू मावशी. आणि हा महत्वाचं, कोणीही कचरा टाकू नये, आपापल्या बॅग मध्ये ठेवावा तो कचरा. थोडी कुत्र्या नाही भूक लागत असते आम्हाला मार्ग दाखवत दाखवत. वरती मिळेल. तर जे थोडी भीतीदायक आहे मित्रांनो, मी जरा शेवटी राहतोय त्याच्यामुळे भीती वाटते कारण आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि भीती थोडीशी आहे. पण तुम्ही तुमच्यासोबत याल ना, कोणा ना कोणासोबत दोघं तरी या. एकटे येऊन एन्जॉयमेंट करण्यापेक्षा दोघं. चल मित्रांनो, इकडून दुसरा हे मिळालाय किल्ले मृदगड. इथे एक वाट आहे, ही एक वाट आहे, इकडची एक वाट आहे. काकाने सांगितल्याप्रमाणे डाव्या हाताच्या वाटेने सरळ जायचं. चल मित्रांनो, इथे एक मध्ये काठी होती, दादाने मावशीने केली जेणेकरून जे बाकीचे पर्यटक येतात त्यांना त्रास न झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही हे करतोय. आता सध्याला लागलं मित्रांनो, पण आजूबाजूने बघत जा. वेल त्याच्यामुळे जरा सतर्क राहा, आजूबाजूला बघा, गॉगल कॅरी करा, तो लावा. हा मित्रांनो, आता हा तिसरा आहे. असे बरेच ठिकाण. उलट दिसत आहे. एक सेकंड मित्रांनो, आता पहिला ब्रेक घेतलाय एवढं चढून झाल्यानंतर. बघू शकता सहकारी मित्र. बघा मित्रांनो, मी आणि बाकीचे एवढे सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत. सोबत ही बाकीची मंडळी सुद्धा आलेली आहे. लोकल आहेत सहकारी मित्र. ओके, आता आम्ही पोचतोय मृगगडाला. बराच वेळ झाला आमचा ट्रेक चालू आहे. फुल ऑफ एनर्जीने आम्ही निघालो होतो. ती एनर्जी अजून तरी शाबूत आहे. लेट्स सी काय होते पुढे. अजून तरी नॉर्मल चाललंय. आमचे हे प्रामाणिक सहकारी आहेत. फक्त 2 बिस्किटांच्या अपेक्षेवर आम्हाला जॉईन केलं यांनी. यांची पण भरपूर मोठी टीम आहे. गडाच्या पायथ्याशीच आम्हाला भेटले ते बिचारे. सोबत जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दसऱ्याच्या काय 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे का? अच्छा ओके.
3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्ताला आम्ही एका गडाला भेट द्यायला चाललोय. हो नाईस लुक तुम्ही बघाल ना. वाव एक नंबर. आणि हे आहे ना तर मग तुम्हाला दाखवतो. आता सोनं सोनं म्हणजे आमच्याकडे आपट्याच्या मना फुकटचं आपलं झाड मिळालं आहे. त्याला आता तेच घेऊन 10 तोळा सोन्याची मागणी डिमांड आहे. ते नंतर येतं. हे आपल्या 30 पानं विकत घ्यायला गेले तर 5 रुपयाला 5 मिळतील मार्केटमध्ये. ते आता फ्री मिळाले असताना खूप त्याच्या मागे खूप मोठी आख्यायिका आहे. जे ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीतामाता ज्यावेळी वनवासाला चाललेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्र आयुध जी आहेत ना ती या झाडावर अशी ठेवली होती म्हणे. असं म्हटलं जातं. असंच काहीतरी आख्यायिका आहे. आय एम नॉट शुअर. ओके आणि आता ट्रेकचा थोडासा अवघड पार्ट चालू झाला. सोबतच बघा आमच्या हे कुठे गेली का. हां चला चला हे आमच्या मिस हे चल की रे जमलास. आता गापाटला असतो ब्लॉकच्या नादात. आणि आता सोपा ज्यावेळी सोपा ट्रेक होता ना म्हणजे एकदम बॉट पायथ्याशी होतो त्यावेळी ब्लॉग चालू होता तन्मयकडून. आणि आता जशी चढत लागले ना कॅमेरा आणि सेल्फी स्टिक माझ्या हातात हँडओव्हर केले आणि म्हणे घ्या बनवा आता. आणि पुढे जाऊन इन्स्ट्रक्शन देतोय की बाबा सांभाळा म्हणजे इथं असा दगड आहे तसा दगड आहे. ठीक आहे ओके ठीक आहे. थांबा मी पण सेफ राहतो. थांबा. अरे ते हलते रे. बच्चे पे रहम करो. थक गया. स्टार्टिंग से मैं था ना अभी आप देखो कुछ तो. ओके तुम्ही बघू शकता छान. आता जरी दमल्यासारखं वाटलं तरी सुद्धा गडी आमचा दमत नाही. ए रांगडा गडी चला खूप आता अवघड वाटे. चला अशा तऱ्हेने खूप मोठी चढ सरळ करून आम्ही दुसरा ब्रेक घेतलेला आहे. मावशी काय बोलतेस. मस्त कसं वाटतंय तुला. आणि आता इथून पुढचा ब्लॉग जो आहे तो काका कंटिन्यू करणार असे स्वखुशीने बोलतात. तर आपण त्यांना देऊया फोन. आणि बायकोने ऑनलाईन सोनं दिलेलं आहे माझ्या ऑफलाईन कंडिशन मध्ये. नंतर पडूया आणि संध्याकाळी मी जाऊन खरं देणार आहे. चला इथून पुढचा ब्लॉग काका. म्हणजे अवघड अशा वळणावर येऊन माझ्या हातात ही काठी दिलेली आहे आणि ह्या काठीचा सदुपयोग करावा असा त्याची ओमकार सेल्फी स्टिक दिलेले आहे आणि मी त्याचा सदुपयोग करणारच नक्कीच. आपले हे सर्व मित्रमंडळी. माझाच फक्त चेहरा दिसतोय तुम्ही कोण दिसत नाही याच्यामध्ये. अच्छा दाखवत चालायचं का. पण तुम्ही नाही ह्याच्यात दिसत काय. तुम्ही दिसणार का ह्याच्यात. अच्छा सुंदर असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणात म्हणजे थोडं ऊन आहे पाऊस पडून गेलेला आहे थोडी घसरट आहे पण ठीक आहे.
नॉर्मली असे बरेच ट्रेक केल्यामुळं चांगला अनुभव गाठीचे आहे आणि त्या आधारे आम्ही हळूहळू आगेकूच करत आहोत. आणि त्या पद्धतीने आमचे सहकारी मित्र पण अतिशय या वाटेने जायचं आहे. जशी वाट आहे तशी जायचं आहे आपल्याला. आणि समोरच सुंदर असा नजारा दिसतो आहे. लोणावळा परिसर अतिशय सुंदर असा लोणावळा परिसर. तशी ही लोणावळा परिसराची बॅक साईड आहे, पाली साईड. आणि तिकडून समोरचा नजारा अतिशय विलोभनीय आणि मनमोहक आहे. आता मी तुम्हाला आता कसं इकडे हा बघा, हा संपूर्ण असा परिसर. अवघड अशी गडाचा पहिला पॅच जो अवघड आहे, घसरट आहे, निसरट आहे, तिथून आम्ही आता चाललोय. दोन्ही बाजूला दगड आहे. दगडाच्या मधून चिमणी वाट बोलतात ह्या वाटेला पोहोचली. ही वाट पाण्याची वाट आहे. काका मार्गदर्शन करताना ते सहकार्याची गरज आहे. ओके, गडाची अवघड वाट चढण्याचा एक अथक प्रयत्न. मावशी काका मार्गदर्शन करताना. ओमकारची एंट्री झालेली आहे. सगळ्यात टॉपला गेलेली आहे संजय ना. नाईस. पुन्हा काका घडोघडी म्हणजे पावलावर मार्गदर्शन करतात मावशीना. आणि अबे ओमकी हात दे की रे. वहिनीला तुझ्या सहकार्याची गरज आहे. हा ओके. तन्मय, विक्रम, अरे एकट्याला पडण्यासारखं नाही. ओके ओके ओके. भाऊजी मदत करताना आणि आम्हाला सोडून गेलेले आहेत. हे चल की रे तू बी. ओके, एक अवघड चढ आहे. व्हिडिओच्या नादात पुढे गेले आणि मी अडकलो आता. चिमणी वाट बोलत त्याला काय? हा हा, ही वाट आहे ना, याला आत्ताच कळले चिमणी वाट नाव आहे. आणि हे दोन हिरो आमचे मागेच राहिले. फोटोशूटचा नाद आहे, पण फोटोशूटचा ॲक्च्युली सीन आहे एकदम क्लासिक व्ह्यू. ओके, तिकडून मला हाक आलेली आहे, त्यामुळे मला जाणं भाग आहे. अरे यार, ॲटलिस्ट सेल्फी स्टिक तरी घ्यायची होती. चलो, सी यू सून. मित्रांनो, इथे रोप वगैरे आहे आणि हा थोडा हार्ड पॅच आहे. बघू शकता रोप वगैरे लावलेत. मित्रांनो, सगळ्यांनी बघा कॅमेऱ्यात. कसं वाटतंय? चिमणी काय रे? चिमणी पॅच. या पॅचचं नाव आहे चिमणी पॅच. या पॅचचं नाव आहे चिमणी पॅच. चला मित्रांनो, पुढे. कॅमेरामध्ये तुम्हाला इझी दिसत असेल, पण ऍक्च्युअली खूप टफ आहे. दोन्ही हातात 2 रोप असून सुद्धा चढणं खूप मुश्किल आहे. इथं आल्यानंतरच तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकता. प्लीज विजिट मृगगड. गाईज, ऐकलत ना? त्याच्यामुळे यायला लागतंय. मित्रांनो, माझ्या समोर आता काय माहितीये का, माझ्या छातीजवळ दगड आहे, त्याच्या वरती पाय टाकायचा आहे. त्यामुळे सॉरी मित्रांनो, आता ब्लॉग बंद करतो. वरती गेल्यानंतर ओके, तुम्हाला ब्लॉग बंद करतो म्हणून सांगून माझ्या हातात कॅमेरा दिलेला आहे. मित्रांनो, हा दगड बघा आणि ही रोप आहे. या रोपनी या दोन्ही ह्याच्या वरती यायचंय. म्हणजे दिसतंय सोपं, पण ऍक्च्युअली खूप टफ आहे. हा, ओके, कठीण आहे. 1 तास झालेला आहे. 1 हा सेकंड आहे. त्यानंतर अजून एक इथं सेम पॅच आहे. इथं तर खूपच टफ दिसतंय. आणि आमची अर्धी मंडळी वर पोहोचलेली आहेत. हा, तू हा घे.
अजून एक लास्ट मेंबर आमचा उरलेला आहे, त्याचा पण सेम मित्रांनो हे बघा, हा व्ह्यूज आहे आणि दादा पुढे आल्यानंतर हा सगळा मॅप दिसतोय. किल्ले मुरुगगड इथे थोडंफार काम केलेलं वगैरे ते आहे आणि हा मोठा आहे, बघू शकता. खाली का कॅमेरा केलाय आत्ता दाखवतो. काय वाटतंय हो, बॅक व्ह्यू दाखवतो. तो धबधबा का बघा मित्रांनो. नाहीतर इथंच राहू आपण. चला, आपल्याला आनंद घेत घेत पूर्ण निसरट पायऱ्या, पूर्ण निसरट पायऱ्या. खूप निसरट पायऱ्या आहेत, खूप म्हणजे आपल्याला खूप सांभाळून चालावं लागतं. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघाल चालायला जागा नाही आहे आणि आपण जवळजवळ 100 फूट उंचावर. मित्रांनो आताच पेट पूजा केलेली आहे, बघू शकता. वहिनी बघा, हा केक सगळ्यांनी बघा. हे वेफर, त्याच्यानंतर हे स्प्राउट्स, किटकॅट वेफर्स, हा केक दाखवला तुम्हाला. केक. आणि काय काय आता काय खाल्लं आपण? आम्ही गडावर येऊन ठेचा आणि भाकरी खातोय. आणि मित्रांनो एक महत्त्वाचं सांगतो, हे सगळं प्लॅस्टिक वगैरे आम्ही आणलंय ते आम्ही आमच्या बॅग मधून घरी नेतोय आणि तिकडे बाहेर जाऊन टाकणार आहे. कृपया तुम्ही पण असंच करा. केक एन्जॉय करतो. बाय. दिसतोय का?
थोड्याशा ब्रेक नंतरचा व्ह्यू. याच्या पलीकडे गेलं ना याच्यावर हा सुद्धा असेल ना हा सुळका. तर मित्रांनो ब्रेक झाला, एक मस्तपैकी व्ह्यू दाखवला तुम्हाला. त्याच्यानंतर हळूहळू पुढे जात ही वाट कव्हर करत फोटो काढत निसर्गाचा आनंद घेत चालत जा. स्वर्ग नाही पण स्वर्गापेक्षा अजून काहीतरी छान दिसेल. शिवरायांनी आपल्यासाठी तेवढं करून ठेवलंय. चला. जुना वाडा आहे, थोडे अवशेष राहिले मध्ये. हे झाड आहे असं चारी बाजूने. आणि इथून entrance आहे. हे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःचा ब्लॉग बघताना त्यांना हसू अनावर झालेला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू. थोड्याशा त्या जखमी झालेल्या आहेत. मित्रांनो प्रथम उपचारासाठी हे सगळं ठेवा. हे अशा प्रकारे कधी सगळं घेऊन यावं कसंही लागतं. कधी काही होऊ शकतं. मावशी आमची हुशार आहे. सोबत योगा टीचर घेऊन यायचे असतात, हे पण सांगा. तरच यायचं. घेऊन यायचं असते तर महादेव गुळेंना संपर्क चला साधा. मित्रांनो आता थोडीफार दुखापत झाल्यानंतर ती ठीक करून कशाला म्हणजे मित्रांनो आता सगळा गड झालाय. फक्त शेवटचं काय राहिलं काका? पाण्याची टाकी आणि दादा म्हणते बुरुज असं काहीतरी राहिलंय. आपण ते बघायला जाऊया. सोबत राहा, पूर्ण बघा व्हिडिओ. मित्रांनो आम्ही पाण्याच्या टाकी जवळ साफ केला, तिच्या आत गेलो. सगळे पॉइंट कव्हर झालेत. फक्त गुफा खूप रिस्की, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तर आता डिरेक्ट खाली परतीचा प्रवास सुरू. आणि आता डायरेक्ट आम्ही जेवायला जाऊ, तेव्हा ब्लॉग ऑन करतो. त्यासाठी सगळ्यांना एकदा लास्ट बघा, सगळ्यांनी बघा, एकदा इकडे बघा. मावशी आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय. बाय. आम्ही आलोय उमरखिंडला. उमरखिंड जे आपल्या इतिहासाचं प्रतीक आहे, जिथे आपल्या सैन्यांचं स्मारक उभं राहिलंय. ती जागा आहे, खूप छान आहे. सड़क में छतरी न थी बगल में, आया ही ना अकल में,